जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 8वा आणि ओवी क्रमांक 99. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या झाला होता. आज अक्षय तृतीयेच्या अत्यंत पवित्र अशा मुहूर्तावरती आपण सर्वजण पुन्हा एकदा आपापले व्याप बाजूला ठेवून ज्ञानेश्वरीच्या चिंतनासाठी एकत्र आलेलो आहोत. त्याबद्दल अभिनंदन. थोडंसं विनोदाने बोलतोय मी, पण आता आहे तशी परिस्थिती. कारण इतके व्याप आहेत आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला नाही, परमार्थाचं चिंतन करायला वेळच नाही, अशी अवस्था होते. मी म्हणतच होतो की अक्षय तृतीयेच्या अत्यंत पवित्र अशा मुहूर्तावरती आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या चिंतनासाठी जमलो आहोत. आणि आपलं भाग्य असं की सद्गुरूंचं दर्शन आपल्या सर्वांनाच आज अत्यंत योगायोगाने, मला सुद्धा कल्पना नव्हती, असं झालेलं आहे. पुन्हा एकदा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. चरणी नमस्कार करूया आणि आपल्या चिंतनाकडे वळूया. तर मागच्या वेळेला ओवी क्रमांक 99, म्हणजे ओवी क्रमांक 91 ते 99 असा आपला अभ्यास झाला होता. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम, असा तो श्लोक आणि त्या श्लोकावरच्या ओव्या आपण बघितल्या. स्वच्छंद मरणी जो योगी असतो तो कोणत्या प्रकारे मृत्यूला सामोरा जातो म्हणूया. ते बोलण्याची भाषा आहे, कारण विचार केला तर त्याला त्याचं नावच स्वच्छंद मरणी असं तिथे वर्णन केलेलं आहे. की तो स्वीकारतोय स्वतःहून की झालंय जेवढं या देहाच्या माध्यमातून भोगायचं आहे ते भोगून झालेलं आहे. जे कर्म करायची, जे कार्य करायचं ते करून झालेलं आहे. आणि आता हा देह त्यागण्याची वेळ आलेली आहे. अशा त्या अ, परिस्थितीमध्ये म्हणूया, अशा त्या काळी तो जो योगी असतो तो त्या निर्दोष ब्रह्माला जाणून स्थिर चित्ताने त्याचं स्मरण करतो, ध्यान करतो, इत्यादी सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला ऐकलं होतं. त्याच्यामध्ये उजळणीचा भागच आपण अजून बघतोय. पण दोन महत्वाचे शब्द येऊन गेले होते. एक मनसा अचलेन, त्याहीपेक्षा भक्त्या युक्तो आणि योग बलेन चैव. तर योग बल हा जो एक शब्द आहे तो आपण छान समजून घेतला होता. कारण आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये समाधीज संस्कार प्रचय जनित चित्तस्थैर्य असं मोठं त्याचं एक काय म्हणूया विवेचन केलं. योग बल समाधी जनित, समाधीतून उत्पन्न झालेलं, जनित निर्माण झालेलं, समाधी जनित किंवा समाधीज संस्कार प्रचय जनित, म्हणजे समाधीतनं जे संस्कार निर्माण होतात त्याचा अर्थ आणि त्याचा संग्रह म्हटलेला आहे पुढे, प्रचय जनित. प्रचयाचा अर्थ संग्रह, आणि संग्रह ज्या अर्थी संस्कारांचा होतो आहे त्या अर्थी संस्कार घेणारी तिथे एक सूक्ष्म अज्ञात शुद्ध शास्त्रीय अंतःकरण वृत्ती, ज्याचं आपण वर्णन मागच्या ऐकलं होतं. जे शास्त्र सांगतं म्हणून ती मान्य करावी लागते, तर्काने मान्य करावी लागते. आणि तो तर्क हाच आहे जो आत्ता आपण इथे बघितला. ज्या अर्थी तो संस्कारांचा त्या संचय होतो आहे. छान शब्द आहे संचय, संग्रह म्हणण्यापेक्षा संचय, जसं पुण्याचा संचय. आणि त्याच्यातून जे बळ प्राप्त होतं, कारण कल्पना करू शकतो आपण की आता देह सोडण्याची वेळ झालेली आहे. अर्थात सामान्य माणसाच्या मृत्यूचं वर्णन नाहीच. त्यांच्या तर पोटातलंही पाणी हालत नाही. ती ती पण ओवी
याच अध्यायातली आपण बघितलेली आहे जी ते देह झोळ ऐसे मानुनी असं जे वर्णन मी नेहमी करतो, जे माऊलींनी केलेलं आहे ते. त्याच्याच आधी एक ओळी येते की आता उभे या उभे पण नाही जयाचे, मा पडिल्या गहन कवण तयाचे, म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी न हाले. छान माऊली म्हणताय की प्रतिती जी आलेली आहे, आत्मप्रतीती, स्वरूपाची प्रतीती, त्याच्या अनुभवाचं पाणी जणू काही त्याच्या पोटातलं हलत नाही, त्या अनुभवाला धक्का लागत नाही. कशामुळे? आपला विषय सुरू आहे योग बल. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं होतं आणि मग ते सगळं ती योगाची प्रक्रिया पाहिली होती की ते प्राण मूर्ध्याकाशात प्रवेश करतात. शेवटी ते भ्रूमध्यामध्ये तिथे स्थित करतात. भ्रुकुटी स्थानामध्ये तो स्थिर होतो आणि तेथेच तो लय पावतो. आणि मग काय होतं हे झाल्यानंतर? तो केवळ परब्रह्म. ती जी ओवी मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आज लिहिली होती, फार सुंदर ओवी आहे. तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊन ठाके. की तो ज्ञानी योगी जे शुद्ध परब्रह्म, ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे जे माझे निजधाम तत्स्वरूप होऊन राहतो. तिथे तत्स्वरूप शब्द फार महत्वाचा आहे. अद्वैत तत्स्वरूप एक रूपत्वाने तो अनुभव आता. आणि म्हणून तो केवळ परब्रह्म माऊली म्हणते. काय सुंदर वर्णन आहे. तिथे आता दुसरे कुठले विशेषण किंवा क्रियापद वापरलेलीच नाही. तो होतो, तो मिळतो, तो तिथे जाऊन काही नाही, ते झालं सगळं पूर्ण. तो केवळ परब्रह्म. आता हे बोलण्यापुरती तो आणि परब्रह्म हे आता बोलण्यासाठी दोन असे म्हणायचे, कारण सांगणं सुरू आहे तो जाऊन मिळतो तिथे. पण आता पाणी मिळालंय, तसं नदीचं पाणी सागराला मिळाल्यानंतर जशी ती वेगळी दाखवता येत नाही, अगदी त्याप्रमाणे तो केवळ परब्रह्म. हे सगळं वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि आता मागच्या वेळेला मला वाटतं आपण 11व्या श्लोकाला सुरुवातही केली होती, म्हणजे वाचला होता, थोडासा अर्थ बघितला होता. त्या आता श्लोकाकडे वळूया. यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. एक विषय मी मागच्याला मांडला होता की संगती बघावी लागते. कारण काय असतं, 10वा श्लोक, 11वा श्लोक, 12वा श्लोक असं करून नाही चालत. कारण कल्पना करा, कुरुक्षेत्रावरती भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात आहेत. आणि जेव्हा उपदेश केला जातो, जेव्हा असं एक अत्यंत गूढ, येणार 9व्या अध्यायाची सुरुवातच आहे तशी, त्याला गूढ म्हणायला हरकत नाही, असं एक परमार्थाचं जे तत्वज्ञान आहे ते जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याच्यात संगती असली पाहिजे की नाही. साधं गणित आहे, साध्या बोलण्यात सुद्धा आपल्या संगती असते, मग त्याच्यात असणारच आहे. मग संगती आपल्या लक्षात आली पाहिजे, त्या पद्धतीने तसा अभ्यास केला पाहिजे. आणि संगती आपल्या स्थूल बुद्धीच्या नाही लक्षात येत, आणि म्हणून तर संतांना शरण जावं लागतं. म्हणून तर आपण सातत्याने आचार्य काय म्हणतात, माऊली काय म्हणते हे बघतो. परमपूज्य काकांच्या गीता दीपस्तंभमध्ये काय त्याचा साधनाभिमुख अर्थ केलेला आहे हेही बघतो आहोत. जेवढं शक्य आहे आपल्याला संतांकडून घेणं, ते सर्व घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. का? या सर्व आपला सर्वांगीण अभ्यास व्हावा, कुठे त्रुटी दोष शक्यतो राहू नये. जितकं निर्दोष आपल्याला करता येईल आपला अभ्यास, तितका करण्याचा आपण प्रयत्न करतो. हे सगळं का बोललो मी? तर जसं माऊली प्रत्येक वेळेला प्रस्तावना करून देते पुढच्या श्लोकाची. अनेक वेळेला आपण ते पाहतो, शेवटची जी ओवी असते श्लोकाच्या आधीची, ती प्रस्तावनात्मकच असते पुढच्या श्लोकाची. तसंच आचार्य सुद्धा भाष्यामध्ये आपल्याला छान स्पष्टीकरण देतात. तर भगवंत पुन्हा वेद विदो वदंती इत्यादी विशेषणाद्वारे जे वर्णन करण्यास योग्य आहे अशा ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन करतात. आणि पुन्हा हे सगळं बोलण्याचं कारण असं की हे वर्णन येऊन गेलेलं आहे, मग आता पुन्हा का आलं, पुन्हा हा श्लोक का आला, हा
जो प्रश्न मागच्याच वेळेला मी उपस्थित केला होता. मी असं म्हणालो होतो की त्याचं उत्तर आपल्याला पुढचे श्लोक येतील तेव्हा कळेल. तर ते कळेलच, पण ह्याही श्लोकामध्ये विचार जर केला तर सुरुवातच केली आहे यदक्षरम म्हणजे यत अक्षरम वेद विद वदंती. वदंतीवरनं कळतं बहुवचन आहे संस्कृत मधलं, म्हणून वेद विद, वेदवित किंवा वेदविद, तकार म्हणा किंवा दकार असलेला तो मूळ संस्कृत शब्द, आणि त्याचं हे प्रथमा विभक्ती अनेक वचन आहे, वेद विद यत अक्षरम वेद विद वदंती. म्हणजे काय? वेदवेत्ते, वेदविद म्हणजे जे वेदवेत्ते आहे, वेद जाणणारे आहेत, ते त्याला काय म्हणतात? ते त्याला अक्षर असं म्हणतात. आता अक्षर तर हा शब्द जो आहे अत्यंत महत्वाचा आहे, सारखा आपण सातत्याने बोलतो आहे की अध्याची सुरुवातच अक्षरम ब्रह्म परम स्वभावोध्यात्म उच्चते अशी सुरुवातच आहे, आणि अक्षर ब्रह्म योग नाम असे शेवट आहे. म्हणजे हा एक काय म्हणूया, ते जे तत्व आहे ते अक्षर आहे, ही मध्यवर्ती संकल्पनाच आहे या अध्यायाची. आणि आपण इतक्या शुद्ध मराठीत लाईटली घेतो तो शब्द. का? कारण त्याचं गांभीर्यच मला कळलेलं नसतं. कारण अजूनही माझी बुद्धी जे क्षर आहे, म्हणजे जे विनाशशील आहे, जे संपणार आहे, जे बदलणार आहे, जे विकारी आहे, त्याच्याच इतक्या मागे लागलेली आहे अजूनही माझी बुद्धी. त्याच्यातच रमते आणि रंगते की त्या अक्षराचं मला त्याची खोली, त्याचं गांभीर्यच कळत, की असं काहीतरी एक असू शकतं तत्व. हे कोण सांगतात आहे? तर वेद विदह सांगतात आहे, की जे बदलत नाही, जे कधी विकारी होत नाही, जे कधी संपत नाही, जे कधी नाही असं होत नाही, जे कुठे कमी नाही, कुठे जास्त नाही, इत्यादी इत्यादी. अक्षर. त्यामुळे वेदवेत्ते ज्याला अक्षर म्हणतात, आणि विशंती, विशंती याचा अर्थ प्रवेश करतात. कशामध्ये? कोण किंवा यद्यतयो. आता पुन्हा संधी आहे, यत यतय. पुन्हा यती शब्दाचा बहुवचन यतय, आणि त्याला एक छान सुंदर विशेषण इथे वापरलेलं आहे. विशेषणच आहे ते काय? वीतरागा, हा वीतराग असलेले यती ज्याच्यात प्रवेश करतात. आणि यदिच्छंतो ब्रह्मचर्य चरंती म्हणजे यत इच्छंत, ज्याची इच्छा करणारे, किंवा कशाची इच्छा? तर ते जाणण्याची इच्छा. आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये त्याला वाक्यशेष म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तो शब्द घालून ते वाक्य पूर्ण करावं लागतं, म्हणून इथे तो शब्द नाही आहे श्लोकामध्ये. त्याच्या ज्ञानाच्या जाणण्याची इच्छा, किंवा इथे ज्याची इच्छा असं जे म्हटलेलं आहे साध्या भाषेत. आणि साधक काय करतात? तर नैष्टिक ब्रह्मचर्याचे आचरण करतात. ब्रह्मचर्य तत् ते पदम संग्रह ब्रह्मचर्य चरंती, आणि तत् ते पदम असं ते ब्रह्मपद मी तुला संग्रहेण प्रवक्षे. संग्रहेण याचा अर्थ थोडक्यामध्ये मी तुला प्रवक्षे सांगतो. हा सगळा अर्थ खरं मागच्याला आपण बघितला होता. कारण अक्षर हा जो शब्द आहे, मगाशी मी बोलत होतो, त्याचा न क्षरती असाच अर्थ आहे त्याचा. आचार्यांनी असाच अर्थ केलेला भाष्यामध्ये, न क्षरती. आणि न क्षरती का बरं? असं अक्षरते का असू शकतं? त्याचं वर्णन करतात आहे की सर्व विशेष निर्वतकत्वेन अभिवदंती. सर्व विशेष निवर्तकत्वेन अभिवदंती. बृहदारण्यक उपनिषद आहे, त्याच्यामध्ये गार्गीच्या प्रश्नांना याज्ञवल्क्य उत्तर देतात आहे. आचार्यांनी उल्लेख केलेला आहे त्याचा, तिसऱ्या अध्यायातलं 8वं प्रकरण, त्यातला 8वा श्लोक आहे. आचार्यांनी भाष्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की अस्थूल मनणू अशी सुरुवात आहे कोणाची? याज्ञवल्क्य ऋषी उत्तर देतात आहे गार्गीला. अस्थूल मनणू म्हणजे अस्थूलम न अणु, म्हणजे ते स्थूल नाही, ते अणु नाही, ते लाल नाही, ते द्रव नाही, ते असं नाही, ते तसं नाही. इतकी मोठी यादी दिलेली आहे बृहदारण्यकाच्या त्या श्लोकामध्ये.
थोडक्यात आपल्याला माहिती आहे, वेद न इति न इति असं वर्णन करून जे थांबतात, असं आपण सारखं ऐकतो, त्या अर्थाचाच हा श्लोक. म्हणजे झालं होतं खरं मागच्या एका श्लोकाच्या वेळेला आपला विचार करून, इट इज neither objective nor subjective because it is not an object. And when I say it is not an object, it doesn't have any properties whatsoever. त्याला कुठले विशेषच नाही. म्हणून त्याचं वर्णन करणं इतकं कठीण का जातं? त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. त्याला कुठलेच विशेष नाही. बोलायचं झालं तर हाच त्याचा विशेष आहे. बोलायला काय, बोलण्याची भाषा, काही बोललं तरी त्याच्यावरती आरोपच ठरतात. आरोप. मंदात परमपूज्य मंदाते एका प्रवचनात ते त्यांनी निंदा शब्द वापरला. त्या संदर्भामध्ये निंदा. का बरं? निंदा याची, या शब्दाची व्याख्या अशी केली आहे, की जो जसा नाही तसं त्याला म्हणणं म्हणजे त्याची निंदा करणं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला नावं ठेवतो, की हा मनुष्य अत्यंत खोटारडा आहे. आता तो खोटारडा जर नसेल, मला वाटत असेल पण तो नसेल, तर ही त्याची निंदा आहे. अत्यंत रजोगुणी व्यक्ती आहे, पण तो जर सत्वगुणी असेल, कुठेतरी माझं चुकत असेल मूल्यमापन करायला, तर ती त्याची निंदा. तसं ह्या तत्वाला आपण काहीही म्हटलं तरी ती निंदाच ठरते त्याची. अंतिमतः. अंतिमतः हे अक्षर ब्रह्माबद्दल, अक्षर तत्वाबद्दल बोलणं सुरू आहे. अक्षर अक्षर उत्तम पुरुष, दुसऱ्या एका अध्यायामध्ये जो विषय येतो, त्यातला जो उत्तम पुरुष आहे त्याला इथे अक्षर म्हणतात आहे, लक्षात ठेवायचं. नाहीतर मग वर्णन करतात ना त्याचं, काय सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे की नाही वर्णन? पण आपण नेहमीच पाहतो ते तटस्थ लक्षण आहे, ते ईश्वराचं वर्णन आहे, ते सगुण ब्रह्माचं वर्णन आहे, ते मायेसह स्वीकारलेल्या ब्रह्मतत्वाचं वर्णन. पण जे निरुपाधिक आहे, त्याला अजून एक शब्द आहे, सोपाधिक ब्रह्माचं वर्णन आहे ते. पण जे निरुपाधिक ब्रह्म आहे, त्याला काय शब्द वापरला आहे? सर्व विशेष निवतर्कत्वेन अभिवदंती बृहदारण्यक. नाही, त्याचं वर्णनच नाही करतायत, म्हणून त्याला तिथे अक्षर असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोण प्रवेश करतात? तर विरक्त यती. त्याला नुसतं यती नाही म्हटलं, ते विशेषण फार महत्वाचं आहे. वीतराग हा विगतो रागो येभ्य ते वीतराग हा, म्हणजे ज्यांची आसक्ती नष्ट झालेली आहे. आसक्ती नष्ट झालेली आहे, अत्यंत महत्वाचं. आणि असं ते जे ब्रह्मपद आहे, ते मी तुला थोडक्यामध्ये सांगतो, कारण ते इतकं महत्वाचं आहे की त्याच्यासाठी साधक काय करतात? नैष्ठिक ब्रह्मचर्याचं, आपल्या सर्व इंद्रियांवरती संयम, आता येणारच आहेत ते ओव्या सगळ्या आपल्या पुढे अभ्यासाच्या दरम्यान. पुन्हा काय, हे तत्वज्ञान म्हणून शिकणं वेगळं, मी नेहमीच बोलतो त्या विषयावर. पण हे जे नैष्ठिक ब्रह्मचर्य आपण आता त्याचं वर्णन बघणार आहोत, ते कशासाठी इतका निग्रह करतात हो? कल्पना करा, कधीतरी आपण करतो का विचार? हे जे सगळे आपल्याला दिसतात, सगळे संन्याशी म्हणूया, योगी म्हणूया, किती मोठा त्याग विचार केला तर त्यांनी केलेला असतो. ज्या संसाराचा आम्ही रोज उपभोग घेतो आहोत, आणि जमलं तर, परमपूज्य काकांचे शब्द आहे, जमलं तर, जमेल तेव्हा, जसं जमेल तेव्हा हे जे सगळे शब्द परमार्थासाठी आम्ही राखून ठेवतो. पण असा कधी आम्ही विचार करतो का, की ह्या लोकांना असं काय मिळतं की ते इतकं स्वतःला कष्ट देतात, आपल्या इंद्रियांना, आपल्या अंतःकरणाला, ज्याला साध्या भाषेमध्ये तपश्चर्या असं म्हणतात. तापवणे, आपल्या अंतःकरणाला तापवतात. इतकं जेव्हा एखादा मनुष्य करतो, तेव्हा त्याला काहीतरी मिळत असलं पाहिजे की नाही, त्याच्याहून मोठं साधं गणित आहे. मी हे का बोलतोय सगळं? साधनाभिमुख परमार्थ, नाही तर हे तत्वज्ञान तत्वज्ञान राहून जातं. हे लक्षात आपल्या राहत नाही, म्हणून ज्ञानेश्वरीचा आपला अभ्यासवर्ग संपला की आपण पुन्हा ते संसारामध्ये जे ओढल्या जात होते त्याच्यासाठी. कारण अनेक वर्षांपूर्वी काका अमेरिकेत आले होते, तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला होता. बहुतेक मी सांगितले असेल बोलण्याच्या ओघात कधीतरी, की ते परमार्थामध्ये काका म्हणले सगळं नचाच पाढायला होतात. हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका. म्हणजे असं एक
थोडंसं शुद्ध मराठीत निगेटिव्ह ज्याला म्हणतात, नकारात्मक. तर इतक्या ताबडतोब काका त्याच्यावर म्हणाले, पण त्याच्या पाठीमागे मोठा होकार आहे ना. काय ते साधनाकाळी लक्ष नकाराकडेच जास्त असतं. होकाराकडे आमचं लक्षच राहत नाही. आणि तो होकार कोणता आहे, तर तेच आपण बघतो आहे. हे नैष्टिक ब्रह्मचर्याचं आचरण, त्याच्यावर मला हे सगळं आठवलं. कारण नैष्टिक ब्रह्मचर्य म्हटल्याबरोबर किती बंधनं असतील आपण कल्पना करू शकतो. आणि वेळ नाही आत्ता आपल्याला फार बोलायला, पण ब्रह्मचर्य शब्द प्रापंचिक माणसाने कसा स्वीकारायचा, तर विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळ. ब्रह्मचर्याच्या खूप आदर्श आयडियालिस्टिक कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात, त्या आपल्यासाठी नाही. ज्यांनी संन्यास घेतलाय त्यांच्यासाठी ठीक आहे. आपण काय आहोत? प्रापंचिक आहोत. आपल्यासाठी विधी ते पाळीत. त्याला ब्रह्मचर्याचं पालन म्हणतात. म्हणजे सगळं कशासाठी करायचं, विषय तो सुरू होता. नाही ते तत्वज्ञान तत्वज्ञान ग्रंथात राहून जातं. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात राहतं, तेव्हा परमपूज्य काकांचा अजून एक शब्द आहे, मोटिवेशन. मग आपलं मोटिवेशन बरोबर होतं. मग मग हे सांगण्याची गरजच नाही पडत हो. काय वीतराग व्हा. कारण वीतराग कशासाठी व्हायचं, ते आता मला इतकं छान कळलेलं आहे. आणि कळलेला आहे याचा अर्थ पटलेला आहे, समजलेला आहे, उमजलेला आहे. आणि त्यालाच साध्या भाषेत मोटिवेशन म्हणतात. असं ते ब्रह्मपद आहे. त्यावर माऊली म्हणते की सकळा जाणणीया जे लाणी, जाणीवेचे जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियाची आयणी, जया ते अक्षर म्हणिपे. जे सर्व शास्त्र ज्ञानांचे प्राप्य स्थान आहे. आता माऊलींचा सुंदर ओव्या त्याच्यावरती, अक्षर ब्रह्मपदाच्या ओव्या. सकळा जाणणीय जे लाणी, म्हणजे जे सर्व शास्त्र ज्ञानांचे प्राप्य स्थान आहे. जाणीवेची जे खाणी, जे ब्रह्मज्ञानाची खाण आहेत. तया ज्ञानियाची आयणी, त्या ज्ञानी पुरुषांच्या बुद्धीने ज्याला अक्षर म्हटले आहे, ते अक्षर म्हणिपे. ज्ञानी पुरुषांनी काय म्हटलंय त्याला? अक्षर म्हटलेलं आहे. कशाला? सकळा जाणणीय जे लाणी, जे सर्व शास्त्र ज्ञानांचे प्राप्यस्थान आहे. काय सुंदर योगायोग आहे. मी आत्ता जे बोलत होतो त्याच विषयावर ही उभी आली. अगदी जणू काही माऊलींनी त्याच्यावर भाष्य केलंय म्हणूया. का? कारण ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, पंचदशी असो, विचारसागर रहस्य असो, उपनिषद असो, भगवद्गीता असो, कुठलाही पारमार्थिक ग्रंथ असो, काय सांगतात आहे माऊली इथे? अर्ध्या चरणात माऊलींनी सिद्ध केलं. सर्व शास्त्र ज्ञानांचे प्राप्य स्थान आहे. म्हणजे मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करतो, आत्ताच्या संदर्भात बोलू आपण. कशासाठी करतो? ज्ञानेश्वरीमधून मला काय मिळायला हवं आहे? काय जे प्राप्यस्थान ज्याचं वर्णन करतात आहे, की ज्याला अक्षर म्हणतात, हे लक्षात राहण्यासाठी म्हणून का, लक्षात राहण्यासाठी म्हणून आचार्य काय म्हणतात विवेक चूडामणीमध्ये? अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. म्हणजे मी शास्त्राचा अभ्यास केला आणि मला जर हे अक्षर जे तत्व आहे, ज्याला ब्रह्मतत्व म्हणतात, अक्षरतत्व म्हणतात, त्याचा अनुभव जर मला आला नाही, तर ते शास्त्र व्यर्थ आहे. आणि अनुभव आल्यानंतरही माझ्यासाठी ते व्यर्थ आहे, इतरांसाठी ठीक आहे. पुन्हा परमपूज्य काका जसं म्हणतात, मी पहिलं तीरावर पोहोचलो म्हणून मी ज्या नावेनी पोचलो, ती नाव मोडून टाकू नये, कारण मागून येणारे आहेत ना, त्यांना यायचं आहे पहिलं तीरावर. या भूमिकेतून शास्त्र नंतर सांभाळलं जातं, ते ठीक आहे. आणि त्याच भूमिकेतून जर नाही सांभाळलं तर ते पुन्हा काय असतं, डोक्यावर बसतं. काय ज्ञानेश्वरीवर माझी कमांड आहे, दासबोधा माझी माफी आहे. परमपूज्य काकांचे शब्द आपल्याला माहिती आहे, प्रवचन ऐकलेत आपण काकांचे. ते भूत आपल्या डोक्यावर बसतं शास्त्राचं, तसं होऊ नये याच्यासाठी माऊली इथे म्हणते की त्यांचं प्राप्यस्थान काय आहे शास्त्र, त्या सर्व शास्त्रज्ञानांचं, तर ते जे ब्रह्मज्ञानाची जी खाण आहे. आता इथे जाणीवेची जे खाणी म्हटलंय, लगेच जाणीव म्हटलं ना की आपल्याला एकच प्रकारची जाणीव माहिती असते, ज्याला सविशेष
आणि सविषय जाणीव असं म्हणतात. तो अर्थ इथे नाही. इथे निर्विशेष जाणीवेबद्दल, दुसऱ्या भाषेत शुद्ध जाणीवेबद्दल बोलणं सुरू आहे. कारण जाणीव म्हटलं की द्वैत आलं. साधं गणित आहे. त्रिपुटी येते की नाही. जाणीव. अरे पण कशाची जाणीव? कशाची तरी जाणीव. मग कोणाला जाणीव, हे उत्तर द्यावे लागतात की नाही. पण इथे जे सांगणं सुरू आहे, जाणीव ते ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे का ज्ञान, ती ही जाणीव. आणि त्याची जे खाणच आहे निर्विशेष आणि निर्विषय ज्ञानाची जी खाण आहे, ज्याला चित्त असं म्हणतात. अगदी बोलायचं झालं तर चित्त असा शब्द आहे. सत चित आनंद, त्यातल्या चित्त बद्दल बोलणं सुरू आहे. त्याची जे खाण आहे म्हणजे थोडक्यात ते ज्ञानरूपच आहे. त्याला ज्ञान हा शब्द संभवत नाही, किंवा त्याचं ज्ञान हाही शब्द संभवत नाही. त्याचं ज्ञान परोक्ष असू शकतं. तेच तर बोलतात आहे, परोक्ष म्हणजे शास्त्रज्ञान. आधीच्या अर्ध्या चरणात त्याचाच उल्लेख केला माऊलींनी. पण आता अपरोक्षाबद्दल बोलतात आहे, चित्त बद्दल बोलतात आहे. ती जी जाणीवीची खाण म्हटलेलं आहे त्याला. आणि तया ज्ञानियाची आयणी, म्हणजे ज्ञानी जे लोक असतात त्यांची बुद्धी. आणि ज्ञानी कोणाला म्हणतात? ज्यांनी ते प्रत्यक्ष एकरूपत्वानी जाणलेलं आहे. तो केवळ परब्रह्म. आधीच्या ओवीचा संदर्भ घ्यायचा झाला तर 99 क्रमांकाच्या. अपरोक्ष अनुभव आल्यानंतर असा अनुभव ज्यांना येतो, असं ज्ञान ज्यांना होतं, त्यांना ज्ञानी पुरुष असं म्हणतात. आणि त्यांच्या बुद्धीनी त्यांनी स्वतः ते जाणलेलं आहे. आणि म्हणून पहा किती छान आहे हे जे काय आहे, वेद वेत्ते म्हटलेलं आहे त्यांना या श्लोकाच्या संदर्भामध्ये. वेद जाणणं म्हणजे नुसतं शाब्दिक ज्ञानाबद्दल नाही बोलणं सुरू आहे. वेद ज्या तत्वाचं वर्णन करतो, ते ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे, त्या अनुभवातनं सांगतात आहे ते अक्षर आहे. आणि त्या अक्षरपदाशी ते एकरूप झाल्यामुळे अगदी स्वाभाविकपणे आता ह्या देह, पण आपला सगळा संदर्भ तो सुरू आहे प्रयाण कालाचा. पोटातलं प्रतितीचं पाणी सुद्धा त्यांचं हलत नाही. कारण खऱ्या अर्थाने त्यानं देह ही उपाधी करून घेतलेली असते. किती प्रचंड फरक पडतो बा त्यांच्या मृत्यूमध्ये आणि आमच्या, म्हणजे त्यांच्या देहाच्या मृत्यूमध्ये असं म्हणूया आणि आमच्या देहाच्या मृत्यूमध्ये. म्हणून तर मागच्या आपण जे बोललो होतो की स्वच्छंद मरणी ते देह सोडतात आणि आमचे सुटतात. फरक आहे. परमपूज्य काकांचं अजून एक छान वाक्य या संदर्भात मला आठवलं की त्या आनंद रूपतेचा अनुभव घेऊन, आनंदाने जीवन जगून, आनंदाने, तिथे काकाने सुखाने शब्द वापरला, सुखरूप होऊन सुखाने जीवन जगून सुखाने हा देह आणि हे जग सोडून द्यायचं एक दिवस. छान वाक्य आहे ते. पण ते वाक्य काय आहे, त्यातला शब्द फार महत्वाचा आहे. सोडून द्यायचं. आमचं सुटतं. आपलं सुटतं का? कारण जावं तर लागणारच एक दिवस. तुम्ही परमार्थाचा अभ्यास करा का नका करू, तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, जावं लागतं की नाही. डू यू इवन हॅव अ चॉईस? पण आम्हाला सोडावं लागतं. आणि काका म्हणतात आहे, सुखानी हा हा देह आणि हे जग सोडून. ते फळ असतं ना, ते सुटतं, पिकलं की सुटतं, माहिती ना आपल्याला. आणि ते कच्चं असलं आणि जर तोडलं तर चीक येतो की नाही त्या फळाला. कुठले पिकायचं आहे अजून, ते साध्या भाषेत आपण जे बोलतो, आपल्या भाषेत बोलू किंवा अजून कच्चं असतं. म्हणजे काय कच्चं असतं याचा अर्थ? आलं असेल लक्षात. अजून साधना कच्ची असते, तेव्हा मग जे जावं लागतं, तेव्हा मग तो विषयांचा आसक्तीरूप चीक. पण जे पिकलेले आहेत त्यांचे सुटतात. पुढे मौली त्याचं वर्णन करते, चंडवातेही न मोडे ते गगनची की पुढे, वाचुनी जरी होईल मेहुडे तरी उरेल कैचे. 101 क्रमांकाची ओवी आहे. की जे प्रचंड वाऱ्यानेही मोडून पडत नाही, असे ते खरोखर जगात एक आकाशच की हो आहे.
प्रचंड वाऱ्याची शक्ती आपल्याला माहिती आहे. मोठमोठाली वादळं होतात. प्रचंड मोठाल्या इमारती, वृक्ष, काय वाटेल ते उलथापालथ करण्याची ताकद त्या वायूमध्ये आहे. पण ह्या प्रचंड वाऱ्यांनी मोडून न पडणारी जर सांगायचं झालं तर एकच वस्तू आहे. कोणती? आकाश. म्हणून एक दृष्टांत दिलाय. आणि म्हणतात आहे की जर आकाश स्थिरते वाचून मेघासारखे हलके होईल, म्हणजे ते जर जसं स्थिर असतं आकाश, दृष्टांत आहे बरं का. आपल्याला कळतंय की त्या आकाश म्हणजे पोकळी, त्या पोकळीतच खरं वायू संचार करतो, कारण पहिलं महाभूत ते आहे, मग हे दुसरं आहे. पण दृष्टांत सुरू आहे की जर ते ढगासारखं, मेघासारखं म्हणजे ढगासारखं हलकं जर झालं तर त्या प्रचंड वाऱ्यापुढे टिकलं असतं का ते? नाही. चंडवा तेही न मोडे, चंड म्हटलेला प्रचंड जो वारा असतो त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. 101 ओवी. 102 क्रमांकाच्या ओवीत माऊली म्हणते की तेवी जाणणीय जे आकळले ते जाणीवलेपणेची उमाण आले, मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहज. ज्ञानेश्वरी मुळातच कळायला तशी कठीण आहे, आणि काही ओव्या ज्या असतात ना त्या फारच समजून घ्याव्या लागतात. कारण आपण नेहमीच पाहतो की मोठमोठाले सिद्धांत माऊली अर्ध्या एक चरणामध्ये सिद्ध करते. त्यामुळे त्या सिद्धांताची जी खोली आहे ती जर नाही कळली तर ओवी कळत नाही. आता ही ओवी जर नुसती वाचली तर काहीच कळत नाही. अर्थ वाचल्यावर थोडा तरी अर्थबोध होतो, पण तरीही बहुतेक वाच्यार्थच कळतो, लक्ष्यार्थ नाही कळत. तेवी जाणणीया जे आकळले, अर्थ वाचू पहिले, की त्याप्रमाणे जे जगाच्या उपाधीने वृत्ती ज्ञानाला विषय होते. आता हे खूपच अगदी शास्त्रीय वाक्य आहे, त्यामुळे ते वाचूनही काही फारसा अर्थबोध होत नाही. आणि ते ज्ञानाला विषय झाल्यामुळेच देशकाल वस्तू मर्यादित होते. परंतु जे परमार्थत स्वयंप्रकाश असल्यामुळे वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही, म्हणूनच जे मर्यादित होत नाही त्याला सहजपणाने अक्षर असे म्हटले जाते. सोपं करून घेऊया आपण. असं म्हणालो मी, कठीण आहे थोडंसं समजायला, पण कारण जर आपण नीट वाचलं तर आपल्याला वाच्यार्थामध्ये थोडासा विरोधाभास दिसतो. काय? त्या ओवीच्या अर्थातच आहे, बघा पुन्हा एकदा. जगाच्या उपाधीने ते वृत्ती ज्ञानाला विषय होते, बरोबर, असं पहिलं विधान आहे. आणि तिसरं विधान आहे की परमार्थता स्वयंप्रकाश असल्यामुळे वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही. म्हणजे एकाच दमात, इन द सेम ब्रेथ काय म्हणतात आहे, वृत्ती ज्ञानाला विषय होतो, वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही. म्हणून मी म्हणालो की काही ज्या ओव्या असतात त्या कठीण असतात जरा. बघूया, आपण प्रयत्न करूया. नेहमीचा आपला उपनिषदांमधला, वेदांतामधला आपला आणूया तो, सोडूया. बरेच दिवस झाले सोडला नाही, काय साप. त्या दृष्टांताकडे जावंच लागतं आपल्याला. समजून घेऊ आपण की जगाच्या उपाधीने ते वृत्ती ज्ञानाचा विषय होतो असं म्हटलंय, पण परमार्थत स्वयंप्रकाश असल्यामुळे वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही असंही म्हटलंय. रज्जू म्हणजे दोरी. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पाची प्रतीती आपल्याला होते. एक एक हळूहळू मांडणी करत जाऊ, सावकाश पण समजून घेऊ. हे सगळ्यांना माहिती आहे. कधी अनुभवाचा विषय असेल किंवा कल्पना करू शकतो की पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधारही नाही. फार महत्वाचं आहे ते, संधिकाल म्हणतात त्याला. पण पूर्ण अंधार असता तर काहीच दिसलं नसतं. पूर्ण प्रकाश असता तर रज्जू दिसली असती, दोरी दिसली असती. पण हा जो संधिकाल आहे, प्रकाश पण नाही, अंधार पण नाही, अर्धवट काहीतरी आहे. आणि म्हणून काहीतरी आहे असं ज्ञान होतं का नाही पहिले आपल्याला? काहीतरी आहे असं ते, आणि त्याबरोबर त्या सापाच्या आकाराची ती दोरी तिथे पडलेली असते. त्यामुळे आणि दोरीचं ज्ञान आपल्याला होत नाही, कारण तिथे प्रकाश नाही आहे पुरेसा. आणि त्या अज्ञानामुळे काय होतं, तर सर्पाचा त्याच्यावरती भास, भ्रम होतो. सर्पाची काय होते, प्रतीती त्याच्यावरती आपल्याला येते. त्याप्रमाणे
ब्रह्माच्या अज्ञानाने जगत प्रतीती आपल्याला होते. कळलं? आपण दृष्टांत घेतोय रज्जू आणि सर्प. रज्जूच्या अज्ञानाने सर्पाची प्रतीती जशी होते, तशी ब्रह्म किंवा आत्मतत्वाच्या अज्ञानाने जगताची प्रतीती होते. या दृष्टीने जगताला त्याच्यावरचा विवर्त म्हटलेला आहे. ब्रह्मावरचा विवर्त म्हणतात जगताचा. इथपर्यंत आपल्याला कळलं. आता रज्जूचं जे सामान्य रूप आहे ते मिथ्या सर्पाशी अभिन्न असतं. थोडं अजून कठीण वाक्य झालं. शास्त्रीय वाक्य आहे, कारण आपल्याला समजून घ्यायचं, ओवी समजून घेण्यासाठी मांडणी सुरू आहे. रज्जूचं सामान्य ज्ञान आहे. कारण रज्जूचं सामान्य ज्ञान म्हणजे काय? मगाशी आपण जे बोललो, काहीतरी आहे हे रज्जूचं सामान्य ज्ञान आहे. आणि ते सर्पाशी अभिन्न आहे. कारण ज्या वेळेला मला त्याच्यावरती सर्प भासतो, ज्या वेळेला मला त्याच्यावरती सापाचा भास होतो, भ्रम होतो, तेव्हा साध्या भाषेत बोलूया अजून, त्या सर्पभ्रमाच्या माध्यमातून मला रज्जूचं ज्ञान झालेलं असतं. समजायला सोपं आहे आता? कळतंय? आणि याला म्हणायचं रज्जूचं सामान्य ज्ञान. कारण तिथे रज्जूचं ज्ञान झालेलं नाही अजून. ती रज्जू आहे हे ज्ञान नाही झालेलं. त्याला विशेष ज्ञान म्हणतात. ते बघणारच आहोत आपण. पण याला म्हणायचं सामान्य ज्ञान. काहीतरी आहे आणि काहीतरी आहे असं पहिले आणि मग नंतर त्याच्यावर सर्पाचा भास होणं, हे जे भ्रमज्ञान आहे सर्पाचं. पण या सामान्य, त्याला ज्ञान म्हणा किंवा सामान्य रूप म्हणा, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते या भ्रमाला विरोध करत नाही. बरोबर आहे? कारण जर विरोध केला असता तर सर्पाचा भ्रम झालाच नसता. ते त्याला विरोध करत नाही, उलट त्याचा ते आधार आहे. म्हणजे कशा दृष्टीने? जर तिथे रज्जू म्हणजे दोरी जर पडलीच नसती तर सर्पाचा भ्रम झाला असता का? विचार करा, काहीच नसतं समजा तिथे. बहुतांश वेळेला तसंच असतं ना, एखाद्या वेळेसच असा प्रसंग येतो आणि आपल्याला भ्रम होतो. या दृष्टीने त्याचा ते काय आहे? आधारच आहे. ह्याला म्हणायचं सामान्य रूप. कारण जो भ्रम झाला त्याच्याशी त्यावेळी ते जे सामान्य रूप आहे ते अभिन्न असतं, त्याच्याशी एक रूप झालेलं असतं, सामान्य रूप जे असतं ते. पण जेव्हा आपल्याला समजा आपण नेहमीचा ते काय कोणीतरी लाईट लावला किंवा बॅटरीचा प्रकाश, विजेरीचा प्रकाश त्याच्यावर टाकला, कळलं अरे दोरी आहे, साप, मला भ्रम झाला होता. आता काय झालं, मला त्या रज्जूचं मला विशेष ज्ञान झालं. त्या रज्जूचं मला विशेष रूप मला कळलं की अरे ही दोरी तर रोजची माझीच आहे, गाई, यानेच मी गाई बांधत असतो गोठ्यामध्ये. जे काय त्या रज्जूचे विशेष असतील, ती नायलॉनची दोरी आहे का काय, कापडाची दोरी, जे काय असेल ते, त्याच्या सर्व विशेषासह विशेष ज्ञान त्या रज्जूचं मला झालं. त्याच्यामुळे काय झालं? सर्पाचा भ्रम निघून गेला. सर्व भ्रांती त्याच्यामुळे नाहीशी झाली. कारण ज्या रूपाचं आपल्याला जेव्हा ज्ञान होतं म्हणूया, त्याची प्रतीती होते म्हणूया, किंवा उलट बोलूया, जेव्हा मला भ्रांती होते तेव्हा त्याचं विशेष रूप मला कळलेलं नसतं, आणि जेव्हा विशेष रूप कळतं तेव्हा भ्रांती शिल्लकच राहत नाही. ज्याला म्हणायचं सामान्य रूप आणि विशेष रूप. थोडंसं दोन मध्ये त्यांनी फरक केलाय, त्याला आधार आणि अधिष्ठान, हे यातले दोन फरक समजून सांगताना सुद्धा हे उदाहरण देण्यात येतं. कारण सामान्य रूपाला आधार म्हणतात, विशेष रूपाला अधिष्ठान असं म्हणतात. आणि साध्या भाषेत बोलूया आता, अधिष्ठानाचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अध्यस्त उरतच नाही, भ्रम उरतच नाही. हे सगळं कशासाठी सांगितलं? आणि ब्रह्मतत्व जे आहे त्याचं जे सत रूप आहे त्याला सामान्य रूप असं म्हणतात, आणि चित्त आणि आनंद विशेष रूप समजलं जातं. आणि म्हणून मग अशी चित्तचा जो उल्लेख केला, जाणीवेची जे खाणी असं म्हटलेलं, सच्ची जे खाणी असं म्हणता आलं असं नाही म्हटलं म्हणून. आता ही मांडणी करण्याचा उद्देश आहे की आपल्या ओवीकडे परत येऊया. आता ओवी समजायला सोपी जाईल, की जगाच्या उपाधीने वृत्ती ज्ञानाला विषय होतं.
मगाशीच्या आपल्या मांडणीप्रमाणे सर्पाच्या उपाधीने रज्जू वृत्ती ज्ञानाचा विषय होते. आता जमलं? आता समजायला सोपं झालं. सर्प ही उपाधी आहे. उपाधीची पण व्याख्या आहे की जी जितक्या देशकाल मर्यादेत राहते तितक्या देशकाल मर्यादेत त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान करून देऊन स्वतः वेगळी राहते. स्वतःचे जे विशेष आहे ते त्या अधिष्ठानावरती लादत नाही, त्याला उपाधी म्हणतात. आणि जे लागतं त्याला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, आता हा काय तुम्हाला रंग दिसतोय मला माहित नाही, त्याला काय म्हणतात ते मला माहित नाही. हिरवा म्हणतात का नारिंगी म्हणतात, जे काय असेल. हा जो रंग आहे या माझ्या शर्टाचा, हा जो सदरा मी घातलेला आहे, छब्बा, हा त्याचा विशेष आहे. तो त्याचं तर ज्ञान करून देतो आहेच, पण त्याच्या सकट तो काढता नाही त्या वेगळा. पण हा जो चष्मा लावून मी बसलेलो आहे, चष्मा लावलेला मी, समजा तुमच्यापैकी कोणी चर्चा करतात तो मंगेश कोण आहेत ते नाही का चष्मा लावून बसले, पण चष्मा म्हणजे मी एका उपाधी आहे, मी काढली तरी मी आहेच. उपाधी. मुद्दा काय सुरू आहे आपला? जगाच्या उपाधीने वृत्ती ज्ञानाला विषय होतो. याच अर्थाने आचार्य म्हणतात काय, नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. जिथे जिथे मला नाम दिसत आहे, जिथे जिथे मला त्यामुळे रूप आहे म्हणून त्याला नाम आहे, म्हणून कर्म संभवतं, या सगळ्यांनी निर्देश कशाचा होतोय? ब्रह्म निर्देश. तो जो सर्प मला दिसतोय, निर्देश कशाचा होतोय? रज्जूचा होतोय. पण अजून मला अज्ञान असल्यामुळे मला दिसतो सर्पच आहे, म्हणून तो वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. पण स्वरूपतः रज्जूच्या बाजूने जर विचार केला तर सर्प अस्तित्वात आहे का? हो. भ्रमाला मी कारण आहे, कळलं? भ्रम मला होतो. आलं लक्षात? आपल्याला भ्रम होतो. रज्जूच्या दृष्टीने ना भ्रम अस्तित्वात, ना तो सर्प अस्तित्वात, रज्जूला त्याचं भानही नाही. जसं मागच्या एक दुसरा दृष्टांत मी दिला होता की सूर्याला जर मी म्हणालो की अरे काल रात्री तू कुठे गेला होतास, किती अंधार होता, तर सूर्य मला काय म्हणेल, बाळा अंधार म्हणजे काय, रात्र म्हणजे काय, आहे की नाही? सूर्याच्या दृष्टीने जर विचार केला तसं जसं रात्र अस्तित्वात नाही, अंधार अस्तित्वात नाही, पण मला आहे ना अंधाराचा अनुभव, मला आहे ना अज्ञानाचा अनुभव. हे अज्ञान गृहीत धरून, हा भ्रम गृहीत धरून म्हणतात आहे की जगताच्या किंवा जगाच्या उपाधीने तेच ब्रह्म वृत्ती ज्ञानाचा विषय होतं. एवढं शास्त्र कशासाठी सांगितलं आहे? वृत्ती ज्ञानाचा विषय नसतं तर शास्त्र सांगितलंच कशाला असतं? बुद्धी जाणे आणि न जाणे ही ते असं. विचारसागर रहस्य, त्याच्या मंगलाचरणामधला श्लोक आहे, मी मागच्या एकदा बोललो होतो. बुद्धी जाणे न जाणे ही ते असं. ते फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्तीमध्ये येतं. जाऊ दे, अजून मी कठीण करत नाही हे, पण सांगण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा ते आवृत असतं, म्हणजे अज्ञान गृहीत धरून जेव्हा मांडणी केली जाते ना, तेव्हा ते वृत्तीज्ञानाचा विषय आहे असं म्हटलं जातं. पण परमार्थतः विचार केला तर सूर्य, पुन्हा आठवायचा तो दृष्टांत छान आहे. परमार्थतः विचार केला तर ते स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश याचा अर्थ काय आहे? ते ज्ञानरूप आहे. त्याचा तरी अर्थ काय आहे? त्याचं ज्ञान नाही, त्याच्याशी एकरूप होऊनच ज्ञान. आता म्हणजे ज्ञानरूपच, ज्ञानरूपता असा त्याचा अर्थ. आणि म्हणून त्याला स्वयंप्रकाश म्हटलेलं. कशानेही, कोणत्याही माध्यमातून, कोणत्याही प्रमाणाने, कोणत्याही इंद्रियाच्या साह्याने, वृत्तीच्या साह्याने त्याचं ज्ञान होणार नाही. म्हणून तर त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, किती सुंदर आहे पहा. अगदी इथे तेच चाललेलं आपलं, वेद वेत्ते ज्याला अक्षर म्हणतात. वेद प्रतिपाद्या, वेदांनी सांगितलं म्हणून कळतं, नाही तर कल्पना करा हे असं तत्व कसं कळलं असतं आपल्याला जर सांगितलंच नसतं वेदांनी, की ज्याच्याबद्दल काही बोलणं सुद्धा शक्य नाही. त्यामुळे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, स्वयंप्रकाश. त्यामुळे त्याचं ज्ञान नाही, म्हणूनच ते वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही. थोडक्यामध्ये एका टप्प्यापर्यंत
वृत्तीज्ञान म्हणजेच आता त्याला बुद्धिवृत्ती म्हणतात. ती कामात येते, पण आपण हे नेहमीच ऐकतो की तिला उंबरेच्या आत प्रवेश नाही. ती धक्का सुद्धा देते आणि स्वतः निवृत्त होते, व्हावं लागतं. कारण जर ती नाही झाली तर अजूनही द्वैत शिल्लक आहे असा अर्थ होतो. आणि म्हणून त्याच्याशी जेव्हा अगदी आता एकरूप होण्याची वेळ आलेली आहे, तिथे वृत्ती ज्ञान म्हणजेच थोडक्यात वृत्तीनी होणारं ज्ञान, म्हणजेच कुठल्याही प्रकारची बुद्धिवृत्ती म्हणा, मनोवृत्ती म्हणा, अहमवृत्ती, चित्तवृत्ती, कुठलीच वृत्ती तिथे चालत नाही. आणि म्हणून परमार्थता विचार केला तर ते वृत्तीज्ञानाचा विषय नाही. आणि एक छान पुढे वर्णन माऊलींनी केलंय की म्हणून जे मर्यादित होत नाही. एक चांगला एक पैलू आलेला आहे समोर. आणि मर्यादित होत नाही म्हणून त्याला सहजपणाने अक्षर म्हटलंय. पहा किती छान आहे. म्हणजे जे जितकं मी जाणीवपूर्वक शब्द वापरत आहे, जितकं, कारण आता पुढे अमर्याद म्हणणार आहे मी. खरं अमर्याद म्हटलं तर जितका हा शब्द संभवत नाही, पण सांगतो मी असं का म्हणतोय. जे जितकं, ज्याची मर्यादा जितकी जास्त असं बोलूया, म्हणजे जास्त चांगलं समजेल, तितकं ते जास्त अक्षर असतं. डायरेक्टली प्रपोर्शनल. बरोबर आहे. उदाहरणार्थ, आता माझ्या घरामध्ये समजा बादलीभर पाणी आहे. संपायला काही वेळ लागतो का? नाही. कारण त्याची मर्यादा तेवढीच आहे. तलाव आहे घराच्या बाजूला. संपायला जास्त वेळ लागतो, पण तरी संपू शकतो. कडक उन्हाळा आला, कॅलिफोर्नियाचा उन्हाळा, जिथे पाऊस पडला नाही 10 वर्ष, मोठमोठाली तळी आटलेली आहेत आपल्याला माहिती आहे, नद्या आटलेल्या आहेत. समुद्र त्याच्याहून व्यापक, त्याची मर्यादा अजून विशाल, मर्यादा आहे पण अजून विशाल आहे. संपायला वेळ, संपू शकतो का नाही, संपणार आहे का नाही, हो. संपलेले समुद्र या पृथ्वीवर आहेत का नाही, आहेत. डेथ व्हॅली नावाची जागा आहे, जाऊन बघा कॅलिफोर्निया. मिलियन्स ऑफ इयर्स बिफोर देर वॉज ओशन. मुद्दा एवढाच आहे की मर्यादा जशी जशी विशाल होत जाते, व्यापकता वाढत जाते, त्याचं अक्षरत्व वाढत जातं. बरोबर. मला एवढंच सांगायचं होतं. आता एकदम उडी घेऊया, जायंट लीप. आकाश नावाचं पहिलं महाभूत आज सर्वात व्यापक असलेली फिजिकल गोष्ट, म्हणजे प्रत्यक्ष वस्तू ज्याला म्हणता येईल, ज्याचं अनेक वेळा आता इतक्यातच मी विवेचन केलेलं, की इट इज अ फिजिकल एंटिटी. स्पेस इज अ फिजिकल एंटिटी बिकॉज इट बेंड्स. हे आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. अत्यंत जबरदस्त गुरुत्वाकर्षण शक्ती असलेले जे काही गोष्टी आहेत ब्लॅक होल सारख्या, त्याच्या आजूबाजूची ती जी स्पेस नावाची गोष्ट, पुन्हा वस्तू म्हणूया त्याला, म्हणजे त्याला त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, आहेतच. परमार्थातही सांगितलेलं आहे, आकाश त्याचा शब्द हा गुण आहे. सर्वात व्यापक असलेली वस्तू म्हणून मी म्हणालो जायंट लीप. ब्रह्मांडाच्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात अक्षरात वस्तू कोणत्या तुम्ही मला सांगा. आकाश आहे की नाही सांगत. कारण सगळ्यात शेवटी काय संपेल, किंवा सगळ्यात पहिलं ते निर्माण का झालं, कारण आकाश म्हणजे पोकळी. ती जर नसती तर आपण अस्तित्वात असतो का, हे ब्रह्मांड हे जग अस्तित्वात असतं का, कारण ते अस्तित्वात राहण्यासाठी जागा हवी का नको, स्पेस, आकाश, अवकाश. मग त्यामुळे सर्वात व्यापक ते आहे, पण तरीही ते, त्यामुळे सगळ्या या जगातले जेवढे यच्चयावत पदार्थ आहेत त्यांच्या मानाने ते अक्षर आहे का नाही, आपला विषय तो सुरू आहे. मग आता त्याच्याही पलीकडे असलेलं तत्व, की जे आहे आहे आहे, सत एव सौम्य इदमग्र आसीत. आणि म्हणून मौलीने इथे छान शब्द वापरलाय, काय वाक्य वापरलंय, की जे मर्यादित होत नाही ते अक्षर सहज, त्याला सहजपणाने अक्षर असं म्हटलं जातं. आता कळलं आपल्याला छान की ती व्यापकता कशी वाढत जाते, आणि म्हणून त्याचं अक्षरत्व म्हणायचं झालं तर, आणि त्याची ती कमाल मर्यादा तिथे गाठल्या जाते. म्हणून वेदविद नर म्हणती तया ते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्म रूप. म्हणून वेदवेत्ते लोक ज्याला अक्षर म्हणतात. आता हा म्हणून जो आहे ना, तो आधीच्या ओवीशी संबंधित आहे. काय म्हणून, कारण ते अमर्याद आहे. मर्यादा, आता त्याला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाही. ज्या मर्यादा आपण मानवी बुद्धीने विचार करू शकतो त्या आता नाहीच. पण वेदच वर्णन करून सांगतात आहे की
कुठल्याच प्रकारच्या मर्यादा नाही. आणि म्हणून वेदवेत्ते लोक ज्याला अक्षर म्हणतात, की जे कार्यकारणात्मक प्रकृतीच्या पलीकडे परमात्म रूप असं आहे, जे प्रकृतीसी पर, पलीकडे परमात्म रूप. आता 104 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यात एक वाक्य आहे की या ओवीपासून वेदवेत्या विरक्ताच्या मरणाचा प्रकार सांगतात. आपण मूळ विषय आपला तो सुरू आहे ना, संदर्भ तो आहे. वेगवेगळ्या योग्यांच्या मरणाचा प्रकार आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये ध्यान योग्याचं वर्णन आपण बघितलं, ज्ञान योग्याचं पाहिलं, सामान्य माणसाचं बघितलं, स्वेच्छामरणाचं बघितलं. आता हे आपल्या समोर येत आहे काय, वेदवेत्याच्या विरक्त, जो वेदवेत्ता आणि विरक्त असतो त्याच्या मरणाचा प्रकार. फार सुंदर ओवी आहे 104 क्रमांकाची येते. आणि विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. फार सुंदर ओवी आहे. कशाचं वर्णन करते माहितीये? वीत राग हा कोणत्या अवस्थेत आहेत ते आता योगी. तो जो योगी आहे, हा कोणता योगी सांगतात आहे आता? वेदवेत्ता विरक्त जो आहे, वीत राग आहे. तर त्याचं एक रूपकात्मक दृष्टांतात्मक वर्णन मौली करते. काय? जे पुरुष मनरूपी पात्रातील विषयरूपी विष उलंडून आजवर संसार केल्याच्या पापाकरता सर्व इंद्रियांना निष्काम कर्म भक्ती वैराग्य ज्ञान यांची क्रमाने प्रायश्चित्ते देऊन जणू काम संपल्यामुळे उदासीन वृत्तीने देहाच्या झाडाखाली बसून आहेत. काय वर्णन केलंय पहा. खूप सुंदर होऊ. याच्यासाठी म्हणालो मी की विषयांचे विष उलंडून. खरं माऊलींना विषय उलंडून म्हणता आलं असतं की नाही? चिंतन याला म्हणतात. म्हणून म्हणाल खूप सुंदर होई आहे. विषय उलंडून म्हणाले का माऊली? नाही. याचा अर्थ काय आहे? जोपर्यंत देह आहे, प्रारब्धाने देह आहे, अजून जीवनमुक्ताचा देह प्रारब्धाने सुरू असतो, आपल्याला माहिती आहे, आपण केलाय विचार त्याचा बऱ्याच वेळा. तर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देह धर्म असणारच आहे. तहान भूक झोप, आरोग्य अनारोग्य, डॉक्टर औषध, हॉस्पिटल असणार आहे की नाही? असणारच आहे. हे देहधर्म आहेत, ते सुरूच राहणार आहे. आणि म्हणून विषय उलंडून नाही म्हटलंय माऊलीने. काय म्हटलंय? विषयांचे विष उलंडून. मग विषयांचे विष का म्हटलं? विष म्हणजे नेमकं काय हो? त्या विषयांचं जे सत्यत्व आहे, विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विषय. होय, ज्ञानेश्वरीत अजून एका ठिकाणी ओवी येते सुंदर. विषय व्याळे मिठी. विषय व्याळाने आपल्या सर्वांना एक मिठी दिलेली आहे. का? कारण जे बंधनात टाकतो, जो बांधून टाकतो, त्याला विषय असं म्हणतात. रूप हा डोळ्याचा विषय आहे. म्हणजे काय? डोळे उघडले की रूप दिसणार. हे बंधन आहे की नाही? मला तुम्ही सांगा. माझी इच्छा नाही आहे रूप बघण्याची, पण मी डोळे उघडले, असं शक्य आहे का? नाही. डोळे उघडे आहेत, उजेड आहे पुरेसा, आणि माझे डोळे व्यवस्थित काम करतात आहेत, दिसणारच आहे. हे बंधन आहे. हे अगदी इंद्रियांच्या पातळीवर बोलणं सुरू आहे. पण आपण आपल्या संदर्भाकडे जर परत आलो, तर देह आहे तोपर्यंत विषय असणार आहे. मी जसं म्हणालो, देह धर्म असणार आहेत. त्याचे त्याचे विषय त्यांना त्या देहाला द्यावे लागणार आहे. भूक लागली की जेवावं लागणार आहे, तहान लागली की पाणी प्यावं लागणार आहे. सत्यत्व जेव्हा येतं, म्हणून विषय व्याळे मिठी, या दृष्टीने माऊली म्हणते की विषय व्याळाने आपल्याला सगळ्यांना काय केलेलं आहे? मिठी मारलेली आहे. नुठी ताठी जी तितकी सोडण्याचा प्रयत्न करू तितकी ती घट्ट होत जाते. मग करायचं काय आहे? ते तुझी या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. इथे सुद्धा काय म्हटलं माऊलीनी? निर्विष. विषय नाही सोडायला सांग, विषयातलं विषत्व काढायचं. त्यातलं जे सत्यत्व, हट्टाने मला हवेच, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे, मला इतकंच पाहिजे, मला तितकंच पाहिजे, मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही. हे जितके हट्ट आणि आग्रह साधकाचे असतात ना, त्याला साधक म्हणतच नाही. आणि ह्याच्यातून तक्रारीला सुरुवात होते. आणि मग गोंदवलेकर, परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की जो तक्रार करतो तो भक्त असूच शकत नाही. महाराजांचं वाक्य आहे. पण तक्रार कशात नव्हते? अपेक्षेतून. अपेक्षा कशातून येते? हे याच्यातून. मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला हे चालत नाही, मला ते चालत नाही.
मला चहा पाहिजे, मला कॉफी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे वाटणं, पुन्हा मी म्हणालो, ठीक आहे, तहान लागली, पाण्याच्या ऐवजी सरबत मिळालं. छान वाटणार आहे की नाही? वाटणार आहे. पण सरबतच पाहिजे, त्याच्याशिवाय माझं चालतच नाही. आता त्यातलं विष म्हणजे विषयांचे विष उलंडुनी म्हणजे काय? पुन्हा कुठलंही विषयांचं आता चिंतन संपूनच गेलं. आता जे आहे ते फक्त कर्तव्य रूपी, देहाचं कर्तव्य, देह चालवणे, देह सांभाळणे, त्याच्यासाठी जेवढे विषय स्वीकारायचे तेवढे, आणि सर्व इंद्रियांना निष्काम कर्म, भक्ती, वैराग्य, ज्ञान या क्रमाने प्रायश्चित्त देऊन जणू काम संपल्यामुळे उदासीन वृत्तीने, उदासीनता तत्वता सार आहे मनाचे श्लोक. मला आवडता श्लोक आहे. एक साधकाच्या दृष्टीने, हे तर आता योग्याचं वर्णन सुरू आहे बरं का. आणि हे जे वर्णन आहे ना, हे कोणतं वर्णन आहे? पुन्हा माझा आवडता श्लोक कठोपनिषदातील कोणता? यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येस्य हृदिश्रिता, ही ती अवस्था. यदा सर्वे प्रमुच्यन्ते, हृदयाच्या आश्रयाला आलेले सर्व काम आणि काम म्हणून विषयांचे विष, प्रमुच्यन्ते कामा यस्य हृदिश्रिता. आणि एक वेळ येणार आहे कशाची? अथ मर्त्यो अमृतो भवती अत्र ब्रह्म समश्नुते. ही वेळ अजून यायची आहे, आणि म्हणून ते काय करतात आहे? देहाच्या झाडाखाली बसून आहेत. आणि माणूस बसून कधी राहतो? जेव्हा एखाद्या गोष्टीची वाट बघत असतो. बरोबर? नेहमीच अनुभव आहे आपला. आपण बसून आहे, कशासाठी वाट बघतोय? कशाची तरी वाट बघतोय, बसून आहे, वाट बघतोय. मग ते वाट का बघतात आहे? कारण आहे, ते कर्माचं फळ म्हणून नाही आहे. कारण कुठलंच कर्म, कुठलंच ज्ञान, कुठलीच साधना त्याची प्राप्ती करून देण्यास समर्थ नाही. हा विषय आपण नेहमीच पाहतो. नायमात्मा प्रवचनेन लभ्य, न मेधया न बहुना श्रुते. यमे वैश वृणुते तेन लभ्यस्तस्यै, लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनु स्वाम. याची वाट बघत बसल्यात योगी. आता 95, 96, 97, 98, 99% काम पूर्ण झालेलं आहे. आता फक्त 1% तिथे सद्गुरू, त्याच्याशिवाय तरणोपाय ही आवरणाची निवृत्ती, तेवढंच आता राहिलेलं आहे. त्याची वाट बघत बसलाय. कशा म्हणून माऊलींनी रूपकात्मक वर्णन केलेलं आहे. कसे कुठे बसले आहे? तर देहाच्या झाडाखाली बसून आहेत. म्हणजे काय? देह आहे अजून, देहाला झाड म्हटलं, त्याच्या खाली वाट बघतात. कशाची? विवृणुते तनुम स्वाम. कारण त्या ज्ञानाच्या आड येणारे जे अज्ञान आहे, अविद्या आहे, तिचा निराश जवळपास पूर्ण केलेला आहे. आणि आता फक्त वाट बघणं सुरू आहे. म्हणून मी म्हणाली, ओवी फार सुंदर आहे. अतिशय एका छान अवस्थेचं वर्णन करणारी ही ओवी आहे. आणि त्यांनी कसं केलं तर ते सांगण्यासाठी म्हणतात, निष्काम कर्म, भक्ती, वैराग्य, ज्ञान ह्या क्रमाने गुणी प्रीती राखे, क्रमू साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. पण आम्हाला नाही पटत. आम्हाला डायरेक्ट आम्ही जाऊन झोमतो कुठे? ब्रह्मसूत्र. उपनिषदांचाही अभ्यास नाही, डायरेक्ट. कारण शोभत नाही हो मला अशा छोट्या मोठ्या गोष्टीचा अभ्यास करणं वगैरे. शोभतं का माझ्या हरकत? तुम्ही सांगा. पण आत्ताच आपण पाहिलं की शास्त्र ज्ञानांचं प्राप्यस्थान जे आहे, सकाळा जाणणे जे लाणी, जे मला हवं असेल तर मग अधिकार संपन्न होऊनच करावा ना अभ्यास. नुसतं वाचन म्हणजे अभ्यास नसतो. शब्दांचे अर्थ कळले म्हणजे अभ्यास झाला असं नाही म्हणता येत. मंदाती त्याला छान शब्द देतात, परंतु साधा शब्द आहे. शब्दांचे अर्थ कळतात, मला शब्दातील अर्थ कधीच कळत नाही. ह्या दृष्टीने विषय सुरू होता आपला, की ही जी एक कर्म उपासना ज्ञान पुरेशा प्रमाणात चित्तशुद्धी झाली नसेल, चित्तशांती झाली नसेल, तर अजूनही मी कर्म उपासनेचाच अधिकारी आहे. मग काय ग्रंथाचा अभ्यास करू नये का? जरूर करावा. ते करू नये असं म्हटलंच नाही, तर परमपूज्य काकांनी सांगितलंच नसतं. पण या गोष्टी हातात हात घालून चालणार आहे.
ते ज्ञान मला कर्म आणि उपासनेत कामात येतं. कर्म आणि उपासनेतून जी मला चित्तशुद्धी आणि चित्तशांती कमवतोय मी, ती ज्ञान ग्रहणामध्ये कामात येते. ह्या दृष्टीने ते करायचं आहे. पण अजून खरा अधिकारी झालेलोच नाही आहे विज्ञानाचा. पण हे झालेले आहेत योगी आणि ते याच क्रमाने गेले असं माऊली म्हणते. या परी ते विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाचे. माऊलींचे शब्द फार विशेष असतात. बघूया आपण 105 क्रमांकाची होऊया की याप्रमाणे ते विरक्त पुरुष ज्या अक्षराची सर्व काळ वाट पाहत आहेत आणि जे निष्काम पुरुषाला सर्व काल अपेक्षित आहे. मी काय म्हणालो विलक्षण शब्द. इकडे निष्काम म्हणतात आणि इकडे अपेक्षा करणारे म्हणतात. माऊलींचं एक वैशिष्ट्यच आहे. आणि हा जो एक सो कॉल्ड विरोधाभास, त्याच्यातच आपल्याला ते काहीतरी शिकवू पाहतात की विरक्त आहेत, पण विरक्त जरी असले तरी वाट बघतात कशाची कशाची तरी. म्हणजेच त्यांना कशाची तरी अपेक्षा आहे. सर्व काल त्यांना अपेक्षित आहे कशाची. म्हणून म्हणतात की मोक्षेच्छा, मोक्षाची इच्छा, ती पण कामनाच आहे की नाही एक प्रकार. पण बाकीच्या इच्छा आणि या इच्छेत काय फरक आहे. तर ते संवादी आणि विसंवादी असे शब्द आहेत त्याला दोन. आणि खरं सांगायचं ना तर एका पातळीवरती याला इच्छा सुद्धा म्हणता येत नाही का ते सांगतो. म्हणून इकडे निष्कामत म्हणायचं आणि त्याला अपेक्षा आहे असं म्हणायचं. मग याचं कसं देणार स्पष्टीकरण. त्याचं साधं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. नित्य प्राप्ताची प्राप्ती. जे माझ्याकडे नाही त्याची अपेक्षा करणं याला एक वेळ इच्छा म्हणता येईल. ते माझं स्वरूप आहे हो. नाही आज मला कळत आहे ठीक आहे, पण माझं स्वरूप आहे असं ते वेदवेत्ते मला सांगतात आहेत. वेद सांगतायत, सद्गुरू संत सांगतात आहेत. मला ते नित्य प्राप्तच आहे. त्यामुळे जे माझंच आहे त्याची अपेक्षा करणं त्याला खरं इच्छा नाही म्हणतायत. एका पातळीवर म्हणू शकतो. समजा आता माझी काडीची किल्ली हरवली, माझीच आहे, पण ती सापडावी. आता ह्याला इच्छा जर म्हणायचं असेल तर म्हणू शकता तुम्ही याला पण इच्छा. मोक्षेच्छा म्हटलंच आहे त्याला मोक्षेच्छा. पण अगदी शास्त्रदृष्टीने पाहायचं झालं तर ती नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. आणि म्हणून माऊलींनी छान शब्द इथे वापरले की जे निष्काम पुरुषाला सर्व काल अपेक्षित आहे ते सर्व काळ त्याची आता वाट बघतायत. कारण त्यांनी जे करायला हवं आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो 95, 96, 97, 98, 99% ते सर्व आता करून झालेलं आहे. आता ते फक्त वाट बघतात आहे. विवृणते तनुम स्वाम, कधी एकदा तो प्रकट होतो. जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिय करीत. 106 क्रमांकाची होई की ज्याच्या प्राप्तीच्या आवडीने ब्रह्मचर्यासारख्या कठीण संकटाचीही पर्वा ते करीत नाहीत आणि जे निष्ठुर होऊन इंद्रियांना निग्रहाचा मार देऊन त्यांना गरीब दीन करून सोडतात. इतकं शिकायला मिळते ओव्यामध्ये जर घेतो म्हटलं तर. कारण काय माहिती आहे का, माझी अवस्था अशी असते की इथे त्यांनी म्हटलंय की त्या योग्यांनी काय केलं असतं. वीत राग त्यांचं वर्णन सुरू आहे, त्याच्यावर भाष्य करते माऊली की त्यांनी आपल्या इंद्रियांना निग्रहाचा मार देऊन गरीब आणि दीन करून सोडलं असतं. आणि माझी अगदी उलटी अवस्था असते. काय, माझ्या इंद्रियांनी मला गरीब आणि दीन करून सोडलेलं असतं. म्हणून म्हणलं शिकतो म्हणलं तर इतकं शिकण्यासारखं आहे. का बरं. कारण शब्द चांगला नाही आहे, पण परमपूज्य काकांनी पण प्रवचनात तो वापरला आणि तेव्हाही काका असंच बोलले शब्द चांगला नाही. आपण वापरतो, मी पण वापरतो. काय, आपण भीक मागत असतो इंद्रियांकडे अखंड 24 तास. सुख, काय सुख. डोळ्यांनो चांगले चांगले दृश्य मला आणून द्या, सुख द्या. कानांनो चांगले माझे स्तुतीपर शब्द आहे का, मला सुख द्या. स्पर्श सुख, रसनेचं सुख, सगळ्या प्रकारची सुख आपल्याला माहिती आहे. आणि हा शब्द आपल्याला आवडत नाही, पण शास्त्राच्या दृष्टीने मी इंद्रियांकडे भीक मागत असतो. कारण मी स्वतःच आनंद रूप आहे, सुखरूप आहे हे मला कळत नसल्यामुळे. आणि हे मी का बोललो तर मी त्यांच्याकडे मागत असल्यामुळे मी याचक ठरतो आणि म्हणून मी दीन होतो, गरीब होतो. आणि इथे अगदी उलट वर्णन केलेलं आहे. त्यांनी त्या इंद्रियांना निग्रहाचा मारा देऊन काय केलंय, त्यांना गरीब दीन करून सोडलेलं आहे.
इंद्रिय म्हणीतील करीती. अजून एका ठिकाणी वर्णन येतं ज्ञानेश्वरी. आता इंद्रिय त्यांचं ऐकतात आणि मी माझ्या इंद्रियांचं ऐकतो. माझी बुद्धी मला सांगत असते, हे बघू नको, हे वाचू नको, हे ऐकू नको, हे करू नको, हे परमार्थाच्या विरोधी आहे. सांगते की नाही, आपल्या सगळ्यांची बुद्धी आता तेवढी आहे सावध, इतकं सगळ्या श्रवणानंतर. पण जमतं का? तो निग्रह टिकतो का प्रत्येक वेळेस? तासनतास युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, इंटरनेट इत्यादी. तासनतास. ते झाल्यानंतर कळतं की अरे, वाया घालवली. 3-4 तास. ते मी मागच्या असं बोललो ते, काल बोललो ते आपल्या अथर्वशीर्षाच्या विषयामध्ये, की नुसता तो वेळ वाया जात नाही, तर तो जो कचरा आतमध्ये घेतो मी अंतःकरणामध्ये त्याच्या निमित्ताने, तो मला फार छळतो. माझ्या साधनेच्या फार आड येतो. आणि ह्यांनी इथे इंद्रियांना निग्रहाचा मार दिलेला असतो. त्या ब्रह्मचर्यासारख्या कठीण संकटाचीही ते पर्वा करत नाही. पण मूळ मुद्दा महत्वाचा काय आहे? ज्याच्या प्राप्तीच्या आवडीने. आणि त्यालाच काकांचा शब्द मोटिवेशन मगाशी मी सांगितलं. त्याची आवड मुळात लागली पाहिजे. ते कळलं पाहिजे त्याचं महात्म्य काय आहे. आणि म्हणूनच पुढे सांगतात, ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची ये थडिये वेद चुबुकळीले ठेले. असे जे दुर्लभ आणि अति गंभीर ब्रह्मपद आहे, की ज्याच्या तीरावरच वेद बुचकळून बसले आहेत. काय माऊलींनी वर्णन केलं. न इति न इति. असं नाही तसं नाही, एवढंच वर्णन करू शकले ना, म्हणजे काय काठावरच बसलेले आहेत. आणि शेवटी काय ते शब्द प्रमाणच आहे ना. त्यांना ह्या अगाध ब्रह्म शरीरात, म्हणजे ब्रह्मपदात म्हणूया आपण, शिरता येत नाही. आणि ते पुरुष होती, जे यापरी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगू. असे ते अक्षर ब्रह्म, जे विरक्त पुरुष स्वतः होतात. एकरूपत्व मगाशी मी जे म्हणालो, माऊलींचे मगाशीचे जे शब्द होते 99, तो केवळ परब्रह्म. ते ते पुरुष होती. असे ते अक्षर ब्रह्म, जे विरक्त पुरुष स्वतः होतात, ते याप्रमाणे मरणाला प्राप्त होतात. तरी अर्जुना, हीच अवस्था तुला आणखी एक वेळ सांगतो, ऐक. असं वर्णन इथे आलेलं आहे. ही जी अवस्था आहे त्याचं पुन्हा वर्णन करतो असं भगवान म्हणतायत, की या ज्या ज्ञानाची जी अवस्था आहे, ते ज्ञान झाल्यानंतर, आता या ओळीतलं जे वर्णन आहे ते ज्ञान झाल्यानंतर, त्या विरक्त वीतरागी जे योगी आहेत, यती आहेत, ज्ञान झाल्यानंतर जीवनमुक्त अवस्था जी आहे, देहपतन होईस्तोवरची जी अवस्था आहे, त्याचं हे वर्णन आहे. देहाचा व्यवहार सुरू आहे, देहाच्या वृक्षाखाली बसलेले आहेत. परमपूज्य काका आपल्याला भाग्याने आपल्याला बघायला मिळतात असे संत. नाही तर असं वाटू शकतं कधी कधी की हे केवळ फक्त काल्पनिक वर्णन आहे का. नाही, प्रत्यक्ष आपण बघतो आहोत. थांबूया इथे, आपली वेळ झालेली आहे. उरलेल्या 1, 2, 3 ओव्या आहेत, पुढच्याला घेऊया. काही नाही आपल्याला. आणि जे काही थोडंफार चिंतन या निमित्ताने घडलं असेल ते सर्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आजच्या अभ्यासाला विराम देऊया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.